कोल्हापूरच्या एका कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकणारी सायली आणि अभिजित पहिल्याच भेटीत एकमेकांकडे आकर्षित झाले. दोघेही खूप वेगळ्या स्वभावाचे होते. सायली शांत, लाजिरी, तर अभिजित खूप बोलका आणि मित्रमंडळांमध्ये लोकप्रिय. पहिल्या दिवशी क्लासला बसलेले सायली पुस्तकात डोकं खुपसून बसली होती आणि अभिजितने फक्त एक वाक्य म्हटलं, "तुझ्या चेहऱ्यावर जी साधेपणा आहे ना, ती इथल्या पुस्तकात नाही." सायलीने लाजत बसून मान खाली घातली. त्या क्षणापासून दोघांचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. कॉलेजमधले दिवस, ग्रंथालयातली भेटी, कट्ट्यावरच्या गप्पा, हळूहळू दोघांचं मन एकमेकात गुंतत गेलं. अभिजितला सायलीसाठी रोज छोट्या छोट्या सरप्राईज द्यायला आवडायचं. कधी तिच्या आवडीचं गुलाबाचं फूल, तर कधी कॉफीमध्ये लपवलेली चिठ्ठी. एका दिवशी अभिजितने तिच्या वहीत एक ओळ लिहिली, "तुझं नाव घेताना माझं हृदय धडधडतं आणि तुझ्याशिवाय दिवस अपूर्ण वाटतो." पण कॉलेज संपायच्या आधीच अभिजितच्या घरात मोठा संघर्ष उभा राहिला. त्याचे वडील अचानक आजारी पडले. घरची जबाबदारी त्याच्यावर आली. उच्च शिक्षणाचं स्वप्न बाजूला ठेवून त्याने नोकरी पकडली आणि गावाकडे जायचं ठरवलं. सायली समोर उभी होती. डोळ्यातून पाणी येत होतं. "तू जातोस तेव्हा मी कोणावर विसंबून राहू? माझ्या मनाचं काय करू?" ती म्हणाली. अभिजित शांतपणे तिच्या हातात एक चिठ्ठी ठेवतो. "ही चिठ्ठी वाचलीस की तुला कळेल मी काय अनुभवतोय. पण आज मी वचन देतोय, परत आलो की पहिली पायरी तुझ्याच दारावर ठेवेन." सायलीने ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं, "तू माझ्या प्रत्येक स्वप्नात आहे. जर आयुष्याने साथ दिली नाही तरी माझं हृदय फक्त तुझ्यासाठी धडधडेल." अभिजित निघून गेला. दिवस गेले, वर्ष गेली. सायली अजूनही ती चिठ्ठी रोज वाचायची. तिच्या डोळ्यात पाणी यायचं. 5 वर्षांनी अचानक कॉलेजचा एक कार्यक्रम होता. सायली तिथे गेलेली. मागून कोणीतरी हळू आवाजात तिचं नाव घेतलं, "सायली." ती वळली. अभिजित उभा होता. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यातलं प्रेम अजूनही तसंच होतं. दोघे क्षण शांत उभे राहिले. शब्द काही सापडले नाहीत. फक्त अश्रूंनी सगळं बोलून गेलं. अधुरी